नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे आणि पौष महिन्यातील जी अमावस्या आहे त्या अमावस्येला विशेष महत्त्व असून त्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं, जी की आहे उद्या आहे मौनी अमावस्या. बघा, मौनी अमावस्या ही अतिशय शुभ मानली जाते. आणि बघा, कोणत्याही महिन्याची अमावस्या असो, आपण काही ना काहीतरी उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो. म्हणून आपल्याला अमावस्येला संध्याकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे आणि यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे, आजारपण आहे, दारिद्र्य आहे, ते कायमचं निघून जाईल आणि घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य नांदेल. बघा, अगदी 5 मिनिटामध्ये होणारा असा हा उपाय आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जर सततचा आजारपण आहे किंवा बघा कधी कधी बघा लहान मुलं आहेत जी खूप चिडचिड करतात, खूप हट्टीपणा करतात. कधी कधी बघा, त्या मुलांकडे नुसतं बघितलं तरी त्यांच्याकडे पाहिलं की लगेच त्यांना दृष्ट लागते, त्यांना नजर लागते. त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, खूप दिवसाचे आजारपण घरामध्ये आहे, जातच नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, अगदी घरातील सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि आपण सर्वांनी हा उपाय उद्याच्या अमावस्येला संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहणार आहे, सर्वांचे आरोग्य नीट राहणार आहे आणि घरातील दारिद्र्य हे कायमचे निघून जाणार आहे. आता कसं करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, उद्या आहे अमावस्या आणि अमावस्या तिथी ही खूप महत्वाची मानली जाते. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला व दान करण्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. त्याचसोबतच आपण काही उपाय देखील या दिवशी करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती आपल्याला बाहेर काढायची असते आणि त्याचबरोबर अमावस्या तिथीला माता लक्ष्मीचे आगमन होत असते. म्हणून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे. आपल्या शक्य झाल्यास आपल्या दाराला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर आपल्याला कच्चे दूध आणि गंगाजल एकत्र करून आपल्याला त्याने अभिषेक करायचा आहे. यामुळे आपल्याला पितृदोष, कालसर्पदोष जर असेल तर तो नष्ट होत असतो आणि आपल्या पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती होत असते. त्यामुळे आपल्याला या दिवशी शिवलिंगावर अभिषेक देखील करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता बघा, हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय आपण घरातील सर्वांसाठी करू शकतो. अगदी बघा, लहान मुलांपासून ते वृद्ध असो किंवा घरातील आजारी कोणी आहे, लहान मुलं आहेत जी सतत चिडचिड करतात, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला कापुरासोबत काही वस्तू आहे ती जाळायची आहे. तर यासाठी आपल्याला एक पंती घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे धूपदाणी असेल तर तुम्ही धूपदाणी देखील घेऊ शकता. जर नसेल तर पंती घ्या. त्या पंतीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता हे आपल्याला देवाच्या समोर बसूनच हा उपाय करायचा आहे. आसन घ्यायचं, देवाच्या समोर बसायचं, एक पंती घ्यायची, त्यावर तांदूळ आणि 7 कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या लगेच प्रज्वलित नाही करायच्या. तर प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपल्याला उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं, चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे. काळे तीळ जर नसतील तर असू द्या, पण त्यानंतर आपल्याला खडे मीठ त्यामध्ये टाकायचे आहे. खडे मीठ आणि पिवळी मोहरी तर अवश्य टाकायची आहे. आता बघा, जर तुमच्याकडे पिवळी मोहरी देखील नसेल तर तुम्ही आपण स्वयंपाकामध्ये जी काळी मोहरी वापरतो ती देखील घेऊ शकता. पण जर असेल तर या तीनही वस्तू घ्या. काळी मोहरी, पिवळी मोहरी, त्यानंतर काळे तीळ आणि खडे मीठ, या 3 वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये घ्या. घरातील सर्वांना तिथे बोलवा. जेवढी आपल्या घरामध्ये व्यक्ती असतील तेवढ्या सर्वांना देवाच्या समोर बसवायचं आणि एकेकाला उभं करायचं आणि आपल्या हातामध्ये पिवळी मोहरी, काळे तीळ आणि खडे मीठ घेतलेलं आहे. तर त्यांच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला गोल, म्हणजे ज्याप्रमाणे आपला घड्याळीचा काटा फिरतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला ते गोल फिरवून उतरवून घ्यायचं आहे.
खडे मीठ, काळे तीळ आणि पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आणि उतरवत असताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत आपल्याला ते उतरवून घ्यायचं आहे. उतरवल्याच्या नंतर आपण जो धूपदानीमध्ये आपण तांदूळ आणि त्यावर 7 कापराच्या वड्या ठेवल्या होत्या, तर त्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि त्यामध्ये ही आपल्या मुठीमध्ये असलेलं जे काही आहे खडे मीठ, काळे तीळ आणि मोहरी ते त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. टाकल्याच्या नंतर तिथेच बसायचं. थोडा वेळ आपण नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचं आणि नंतर ती धूपदाणी उचलायची, आपल्या सर्व घरभर फिरवायची आहे. आणि बघा हा जो उपाय करत असताना आपल्या घरातील जी काही खिडक्या आहेत, दरवाजे आहेत, ते सर्व आपल्याला उघडे करून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती सर्व खिडक्याद्वारे, दरवाजाद्वारे आपली बाहेर गेली पाहिजे. आणि बघा हे झाल्याच्या नंतर, फिरवल्याच्या नंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा जायचं आणि तिथे सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायची आहे ती धूपदाणी. आणि नंतर आपल्याला ते त्यामधले तांदूळ ते आहे ते एकदम शांत झाल्याच्या नंतर आपल्याला ते घंटागाडीमध्ये, तुम्ही डस्टबिनमध्ये किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही ते टाकून द्यायचं आहे. बघा आता हा उपाय घरातील सर्वांनी करायचा आहे. बघा जरी आजारी व्यक्ती असतील तरी करा आणि जे ठणठणीत आहेत, अगदी छान आहेत घरातील, त्यांच्यासाठी सुद्धा करा. कारण काय होतं, आपण बाहेर जात असतो आणि बाहेरून आपल्यासोबत आपण कुठे कुठे जात असतो, त्यासोबतच आपण बाहेरील नकारात्मकताही आपल्यासोबत घेऊन येत असतो. म्हणून ज्या वेळेस आपण ते खडे मीठ हे ओवाळतो, आपल्या अंगावरून उतरवून टाकतो, तर आपल्या आजूबाजूला असलेली जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा निघून जात असते आणि कापरामुळे आपल्या घरामध्ये असलेली सुद्धा नकारात्मकता बाहेर जात असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक अतिशय प्रभावशाली उपाय देखील करायचा आहे. हा उपाय देखील आपल्याला सायंकाळी करायचा आहे. तर यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. हा देखील उपाय आपल्याला देवघराच्या समोरच बसून करायचा आहे. नारळ घ्यायचं, त्याची थोडीशी शेंडी काढायची, त्यावर आपल्याला 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत, पण एकदम 7 नाही ठेवायच्या. एक घ्यायची, ठेवायची, प्रज्वलित करायची आणि आपल्याला नामस्मरण करत राहायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही आता पहिली वडी आपली जळत आली की लगेच दुसरी वडी त्यावर ठेवायची आणि परत आपल्याला नामस्मरण करत राहायचं. परत ती जळत आली की त्यावर दुसरी ठेवायची. अशा एक एक करून आपल्याला 7 कापराच्या वड्या आपल्याला देवासमोर बसून त्या नारळावर जाळायच्या आहेत. बघा यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य राहत असतं. घरातील जी काही नकारात्मकता आहे, करणी बाधा जर कोणी केलेली असेल, घरातील आजारपण वगैरे सगळं सगळं काही नष्ट होत असतं आणि घरातील दारिद्र्य देखील नष्ट होतं आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. इतका प्रभावशाली हा नारळाचा उपाय आहे. नक्की तुम्ही करून बघा. आणि बघा आता हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे. पौर्णिमेपर्यंत दररोज सायंकाळी आपल्या घरामध्ये नारळावर 7 कापराच्या वड्याचा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे 15 दिवस. आणि बघा आता यामध्ये जर नारळ तडकला, तर काही झालं, फुटलं वगैरे, तर अशा वेळेस नारळ घ्यायचा आणि तो वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि दुसरा नारळ घ्यायचा आहे. आणि जर नारळ चांगला असेल तर तोच नारळ आपण 15 दिवस आपल्याला वापरायचा आहे आणि 15 दिवसानंतर परत तो नारळ आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. तर अतिशय प्रभावी हे दोन्हीही उपाय आहेत. बघा पहिला उपाय आहे जो आपल्याला अमावस्येच्या दिवशी फक्त 1च दिवस करायचा आहे आणि दुसरा उपाय आहे जो आपल्याला अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत दररोज करायचा आहे. पण हे दोन्हीही उपाय करून बघा, तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. अतिशय प्रभावी हे उपाय आहेत. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.